आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरातील जीवघेण्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गुरुवारी नाशिक महानगरपालिकेत तीव्र आंदोलन केले। शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, वाढते अपघात आणि 4 नागरिकांचा बळी गेल्यानंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला। प्रभाग क्रमांक 17 मधील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले। या धोकादायक रस्त्यांमुळे आतापर्यंत 4 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत या दुर्घटनांना जबाबदार असलेल्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। रस्ते दुरुस्तीची कामे नेमकी किती पूर्ण झाली, किती कामे प्रलंबित आहेत आणि ती कधी पूर्ण होणार याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी अशी मागणीही करण्यात आली। केवळ कागदोपत्री कामे न दाखवता प्रत्यक्षात खड्डेमुक्त आणि सुरक्षित रस्ते नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत अशी भूमिका आंदोलकांनी मांडली। या आंदोलनात ठाकरे गटाचे गटनेते केशव पोरजे, सुनील ढगे, योगेश गाडेकर, मंगल आढाव, भारती ताजनपुरे, वैशाली दाणी, योगेश भोर, माधुरी ढेमसे, रुचिरा साळवे आणि संजीवनी हांडोरे, योगेश ताजनपुरे सहभागी झाले होते। या आंदोलनामुळे नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे।